मुंबई ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारतचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटनाची जोरदार तयारी केली जात असून निमंत्रणही पाठवायला सुरुवात झाली आहे। पश्चिम रेल्वेकडून माझे तिकीट माझा सन्मान स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे। या स्पर्धेद्वारे वैध प्रवासाचं महत्त्व सांगणारे छोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करायचे। यात सर्वाधिक लाईक्स असलेल्या पहिल्या 3 व्हिडिओंची निवड करण्यात येईल। फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी ही नवीन कल्पना मांडण्यात आली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात फेरीवाल्यांना नो एंट्री असणार आहे, तर कचरा चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला आहे। मुंबईत दररोज 1000 किलोमीटरचे रस्ते धुण्यात येणार आहेत। त्यासाठी दररोज पाण्याच्या 200 टँकर्सचा वापर केला जाणार आहे। आवश्यकतेनुसार भाड्यानेही टँकर घेण्यात येणार आहेत। पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर रस्ते धुण्यासाठी करण्यात येणार आहे। माथेरानच्या रस्त्यावर पुन्हा ई-रिक्षा धावणार आहेत। येत्या 26 डिसेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून ई-रिक्षांची वाहतूक सुरू होईल। हा प्रोजेक्ट वर्षभर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रवाशांच्या मागणीवरून पुन्हा ही वाहतूक सुरू होती आहे। एसटी महामंडळाच्या विविध सवलतधारी प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। 1 जानेवारीपासून ही नवीन आसन व्यवस्था लागू होईल। विधिमंडळ सदस्यांना बसमध्ये 1-2 ऐवजी 7-8 क्रमांकाचे आसन राखीव असणार आहे, तर अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिलांची आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे। मुंबईत नागपाड्यात विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। यावेळी मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकरही उपस्थित होते। महापालिकेने तयार केलेल्या या केंद्रात विशेष मुला-मुलींना मोफत उपचार दिले जाणार आहेत।